नाही, आता ऍक्च्युली कसं आहे, की जर एकत्र गेलं तरच लोकांना लक्षात येणार आहे, की 4 उमेदवार आहेत आणि ही 4 उमेदवारांचे चेहरे आहेत. कारण चेहरा पोचणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक मतदाराला वाटत असतं, की आपल्या घरी एकदा ना एकदा तरी निदान चेहरा तरी दाखवावा उमेदवाराने एकदा. हा प्रभाग आम्हाला कालावधीत तिकीट वाटपच वेळानं झालेला आहे. कालावधी सगळ्याच उमेदवारांना कमी वेळ मिळालेला आहे. तर कमी वेळात होता होईल तेवढं आम्ही 70% म्हणावं गेलं चालेल. 70% भाग आम्ही कव्हर केलेला आहे. 30% भाग हा रिफ्लेक्स भाग असतो. कारण तो बॉर्डरचा भाग असतो. तर तो बॉर्डरचा भाग जो असतो तो रस्त्याच्या अलीकडचा भाग आपल्याकडे असतो, पलीकडचा दुसऱ्या भागाचा गेलेला असतो. तर तिथं काही ठिकाणी आम्ही पोहोचलो असेल किंवा पोहोचलो नसेल पण आमचे पॉम्पलेट्स वगैरे म्हणा किंवा आमची दुसरी फळी म्हणा जी प्रचार यंत्रणा आहे ती 100% पोहोचली आहे. महायुतीचा सगळ्यांना प्रभाव सुद्धा आहे. कारण सरकारच आपलं महाराष्ट्राचं महायुती आहे आणि कोल्हापुरात ही युती जशी सरकार मध्ये आता महाराष्ट्र सरकारमध्ये युती आहे तशीच कोल्हापुरात ही युती आहे. त्यामुळं 100% इथं गुलाल हा महायुतीलाच लागणार आणि चारही उमेदवार सगळ्या भागामध्ये आणि 11 मध्ये 100% निवडून येणार. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.